2 पॉवर प्लेचे षटक होतील. पहिल्या षटकात 2 खेळाडू बाद ठेवण्यात येतील तर दुसऱ्या षटकात 3 खेळाडू आणि पहिले 2 पॉवर प्लेचे षटक पंचांनी देखील याची नोंद घ्यायची. दोन्ही संघांना 2 रिव्ह्यू देण्यात येतील. मी प्रेक्षकांना विनंती करतोय आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं आहे. मेगा फायनलचा सामना कोण मारणार? MK ट्रॉफी 2021 ची ट्रॉफी बघावी लागेल आपल्याला या सामन्यानंतर. स्ट्राईकला विनय, नॉन स्ट्राईकला प्रथमेश भुजबळ इन्फॉर्म फलंदाज, तसेच वॉरियर संघाकडून प्रथम गोलंदाज वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते नाना भुजबळ. पोदी एंड कडून मारा करतील. मेगा फायनलची सुरुवात होते. सर्वांना विनंती आपण टाळ्या वाजून स्वागत करायचं या सामन्याचा. पहिला सामना मेगा फायनलचा सामना. पंचांचा इशारा येतो. स्ट्राईकला विनय, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. नाना भुजबळ पहिला चेंडूवर ऑफ साइडला. आता मात्र पहिल्या चेंडूवर झेल होता, मात्र पहिल्या चेंडूवर चौकार. सुरुवात होते 4 धावेने संघाच्या धावसंख्येला वाटचाल मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4. विनय ठाकूर पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि प्रफुल्ल देवगडे याचा चांगला प्रयत्न. झेल झाला असता तर मोठा बळी मिळाला असता. पुढचा चेंडू नाना टू विनय, पुढे येऊन मारा स्लो पद्धतीचा चेंडू. भुजबळ चेंडू काळी, मोठा झटका मिळतोय तो लेजंड संघाला. आता मात्र लेजंड संघ मोठा झटका मिळतोय लेजंड संघाला. विनय ठाकूर सारखा फलंदाज पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवर बाद होतोय. नाना भुजबळ डोक्याने खेळतायत. पहिल्या चेंडूवर जरी चौकार मारला तरी दुसऱ्या चेंडूवर त्यात फलंदाज आता बळी घेतलाय नाना भुजबळ. विनय ठाकूर आता प्रथमेश भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा मदार असेल या संघाची. आपण सातत्याने पाहतोय विनय ठाकूर लवकर बाद झाल्यानंतर प्रथमेश भुजबळ स्वतः कमान सांभाळतात या संघाची. नाना भुजबळ यांनी दाखवून दिलाय अनुभव काय असतो. पहिला चेंडू जरी चौकार मारला असेल तर दुसऱ्या चेंडूवर मात्र मी बळी घेणार आहे त्यांनी दाखवून दिलं. आणि विनय ठाकूर सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केले पहिल्या षटकात. 5 षटकाचा सामने तर त्यात पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात मोठा बळी भेटलाय तो वॉरियर संघाला. नौका फलंदाज मैदानात येतोय भूषण दसवते. बॉक्स क्रिकेट मध्ये ज्याचं नाव गाजतं तो भूषण दसवते आता लेजंड संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला भूषण, नॉन स्ट्राईकला प्रथमेश भुजबळ अजूनही मैदानात. नाना भुजबळ यांचा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू घेऊन नाना भुजबळ तयार. स्ट्राईकला भूषण, ऑफ साइडला टटोलाय. 1 बाउंस, 2 बाउंस, 3 बाउंस, चौकार. सुंदर फटका भूषण दसवते यांचा. बॉक्स क्रिकेटचा मोठा अनुभव भूषण याला. भूषण यांचं सांगायचं झालं तर रायडर बॉईज 2012 या संघाकडून खेळताना अतिशय महत्वाची कामगिरी भूषण करतो. बॉक्स क्रिकेटमध्ये मोठं नाव म्हणजे भूषण दसवते. आता स्ट्राईकला ओरम क्रिकेटमध्ये पोदीच्या ग्राउंड. पुढचा चेंडू नाना पुन्हा एकदा. आता मात्र नाना यांनी परत एकदा फसवलाय पुढच्या फलंदाजाला. याला म्हणतात अनुभव. फलंदाजाला कसा बळी घ्यायचा. तिथं फिल्डर लावलाय, तिथं चेंडू टाकला, तिथंच झेल घेतलाय. याला म्हणतात अनुभव. आणि दुसरा बळी या षटकातील. पहिला चौकार गेल्यानंतर दुसरा चेंडू मात्र बळी घेतात नाना भुजबळ. पायामध्ये यंग खेळाडूंना नक्कीच बघायला लागेल की नाना भुजबळ 50+ असून देखील या वयात अशी गोलंदाजी करतात. आधुनिक 30 टेक्निक
फिल्डर जिकडे तिकडेच गोलंदाजी करतात, नाहीतर आजकालचे गोलंदाज एका साईडला फिल्डिंग लावतात, दुसऱ्या साईडला गोलंदाजी करतात. मंदार गडशी यांनी थोडस शिकायला पाहिजे. आता नवीन फलंदाज बंटी मैदानात. नाना भुजबळ पुन्हा एकदा मारा करताना शॉर्ट पिपाचा चेंडू, बंटी बावेजा यांचा स्क्वेअर लेग वरनं षटकार. बंटी आता फुल तापलेला आहे. विनय ठाकूर यांनी त्याला मैदानात जबाबदारी देऊन पाठवले. बंटी बावेजा. बंटी सारखा फलंदाज, एक मोठ्या ताकदीचा फलंदाज मैदानात पहिला षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. 2 गडी बाद 14. पुढचा षटक नाना. मोठा फटका मारण्याचा होता प्रयत्न. साहिल परंडवाल फसवायचा प्रयत्न होता, मात्र बंटी तेवढंच हुशार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 बाद 14. आता दुसरा पॉवर प्लेचं षटक. 3 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवू शकतात. कोण घेऊन मला विवेक भुजबळ दुसरं षटक टाकतील. तीन खेळाडू बाहेर राहतील याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. 2 बाद 14. दुसरं वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन विवेक पोदी यांकडून आता स्ट्राईकला बाळा. प्रथमेश भुजबळ अजूनही मैदानात. प्रथमेश भुजबळ जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काही होऊ शकतं, किती धावा पलकावा लगावू शकतात. प्रथमेश भुजबळ यांच्यावर जबाबदारी असं संघाला. मोठ्या धावा. पहिला चेंडू. मोठी अपील करतायत सर्व क्षेत्ररक्षक. माहिती आहे मोठा खेळाडू. 2 रिव्ह्यू आपल्याला दिलेले आहेत, आपण रिव्ह्यू घेऊ शकता. दबाव टाकताना फलंदाजावर आधीच 2 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर प्रथमेश भुजबळ एकाकी धुंद देताना दिसतोय आणि गोलंदाज अतिशय फॉर्म मध्ये विवेक भुजबळ. दुसरं षटक घेऊन दुसरा चेंडू. विवेक भुजबळ यांचा पोदी एंडकडून मारा करताना राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रथमेश भुजबळ सफल होतोय. आता मात्र स्क्वेअर लेगला तटवतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहिला चौकार प्रथमेश भुजबळ यांच्या बॅटीतनं निघतोय. या इनिंगचा 4 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 16. 18 सॉरी 18. 2 बाद 18. प्रथमेश भुजबळ जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत विनय ठाकूर यांना काळजी करायची गरज नाही, पण प्रथमेश भुजबळ यांच्यावर जबाबदारी. पुढचा चेंडू. विवेक टू प्रथमेश. पुढचा चेंडू. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बॅटची कडा लागते. 1 धाव घेण्यात यश. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. 2 बाद 19. बंटी आणि प्रथमेश यांच्यावर जबाबदारी असेल या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जायची, कारण अजूनही या षटकानंतर 3 षटक शिल्लक आहेत. बंटी टू विवेक. बंटी ग्राउंड शॉट मारतोय. 1 धाव. नाना भुजबळ यांचा अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे चालते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 20. दुसरं षटक तिला अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा प्रथमेश भुजबळ स्ट्राईक व प्रथमेश टू विवेक. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना विवेक. मोना आरू एक मोठं नाव. मोना आरूला प्रत्येक कॅच साठी 500 रुपयाचा पारितोषिक राकेशजी भुजबळ यांच्याकडून. सुंदर पटका प्रथमेश भुजबळचा कार्पेटच्या सहाय्याने. 1 धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानतो. एका धावेने एका धावेने संघाची धावेची वाटचाल करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. संघाची धावसंख्या 2 बाद 21. अतिशय जबाबदारीने फलंदाजी करताना दोन्ही खेळाडू प्रथमेश आणि बंटी. बंटीचा पुढचा फटका. ग्राउंड शॉट मारतोय. नाना भुजबळ यांच्या हातात 1 धाव मिळते.
बंटी याला संघाची धावसंख्या 2 षटकाच्या धावतीनंतर 22. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. 22 अंधार पडल्यावर परत तुम्हालाच फलंदाजी करायची. वॉरियर संघ सामना त्वरित चालू करायचा. स्ट्राईकला आहे बंटी, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. वैयक्तिक पहिलं सांगिक तिसरं षटक घेऊन आता विनय पवार. बंटीचा स्टान्स, बंटीने स्टान्स घेतलाय. स्ट्राईकला आहे बंटी. विनय पवार पुढचं षटक पॉवर प्ले. 2 षटक संपलेले आहेत आणि 2 षटकाच्या संपल्यानंतर संघाची धावसंख्या 22. पंच सामना पटापट चालू करायचा. आपल्याला वेळेच्या बंधने अंधार. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू. एक चेंडू खाली. मोनू, मोनू जगल होते, झेल सोडते बंटी. बंटीचा झेल सोडलाय. एक धाव मिळते संघाला. मोनू पवार यांच्याकडून ही अपेक्षा कोणी करत नाही. झेल सोडलाय मोनू पवार यांनी. स्ट्राईकला आता प्रथम. मी प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण आपली गाडी मैदानाच्या बाहेर घ्यायची, नाही तर गाडी जप्त करण्यात येईल. कव्हरच्या वरून मारलेला फटका. प्रफुल्ल देवगडे चेंडू खाली. सुंदर क्षेत्ररक्षण प्रफुल्ल देवगडेचं. प्रफुल्ल देवगडे एक लेदरचा प्लेयर मैदानात. सुंदर फलंदाजी प्रथमेश भुजबळ यांची आपल्याला पाहायला मिळते इथं. गेमला स्लो करतोय माहितीये त्याला. अजूनही 2 षटक शिल्लक आहे. शेवटच्या हाणामारीचे षटक. अजूनही मागे फलंदाज नाहीये. जबाबदारीने खेळताना दिसतोय आपल्याला प्रथमेश भुजबळ. बंटी, बंटी याचा पुन्हा एकदा त्या दिशेने फटका. मोना आरू चेंडू खाली. 500 रुपये घालवलेत मोना आरू यांनी. राकेश भुजबळ यांचे 500 रुपये अजूनही तसेच. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2-25. प्रथमेश भुजबळ स्ट्राईकला. शफल होतोय. मोठा फटका. ग्राउंड शॉट. प्रथमेश भुजबळ माहिती आहे अजूनही शेवटचे 2 षटक हाणामारीचे षटक आपल्याकडे आहे, म्हणून ग्राउंड शॉट मारतोय. विनय ठाकूर यांना देखील माहिती आहे प्रथमेश भुजबळ जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत त्यांना घाबरायची गरज नाहीये. बंटी आणि प्रथमेश चांगली भागीदारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू विनय. बंटी याचा पुन्हा एकदा ऑफ साईडला तटवतोय. पुन्हा एकदा 1 बाउन्स. मोनू पवार चेंडू खाली. एक धावणे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 5 बॉलात 5 सिंगल आलेले आहेत. पुढचा चेंडू प्रथमेश भुजबळ शफल होतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग साईडला 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला नाही. आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे माहिती आहे. हाणामारीचे 2 षटक आहेत. स्वतः स्ट्राईक घेतले. 6 बॉल 6 धावा घेतलाय. उत्कृष्ट फलंदाजी प्रथमेश भुजबळ अजून देखील मैदानात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28. 2 बाद 28. पंच सामना न काही व्यत्यय येतात त्वरित चालू करायचं आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. अजून 2 षटक आणि त्यानंतर 5 षटक असे 7 षटक टाकायचे. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन सांघिक 4थं षटक घेऊन विवेक भुजबळ मैदानात. आता प्रथमेश भुजबळ हाणामारीचं षटक. दोन्ही षटक हाणामारीचे. प्रथमेश भुजबळ किती धावा जमवतात आपल्या संघाने. शफल होते. फुलटा चेंडू. आता मात्र प्रथमेश भुजबळ पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय. 6 धावा.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 34. प्रथमेश भुजबळ यांनी दाखवले की शेवटपर्यंत मी का थांबलो, का स्ट्राइक घेतली आहे. एका साइडला विवेक भुजबळ जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, दुसऱ्या बाजूला प्रथमेश भुजबळ ज्यांनी मागची मॅच एकाकी जिंकवली. दोन्ही महत्वाचे खेळाडू आमने सामने. विवेक भुजबळ टू प्रथमेश भुजबळ. पुढचा चेंडू विवेक भुजबळ यांचा. प्रथमेश भुजबळ स्ट्राइकला सफल होतोय. विवेक भुजबळ काय करतात, पुढचा चेंडू फाऊल लागेल. पुन्हा एकदा सफल होते. पुन्हा एकदा लेग साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पंच. चौकार. लगातार 2 चेंडूवर मोठे फटके. प्रथमेश भुजबळ यांची बॅट आता मात्र तापलेली आहे. संघाची धावसंख्या 4 ने भर. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 38. प्रथमेश भुजबळ मात्र जबाबदारीने फलंदाजी करताना. विवेक भुजबळ पुढचा चेंडू घेऊन तयार स्ट्राइकला आहे. सलामीला आलेला फलंदाज प्रथमेश भुजबळ पुन्हा सफल होतोय. पुलटा चेंडू बॅटची कडा घेते, डोक्यावर जातोय. झेल मात्र नाही होते. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. जेव्हा फलंदाज फॉर्म मध्ये असेल तेव्हा कुठलाही चेंडू असू दे, बॅटची कडा देखील लागून चौकार जातोय आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथमेश भुजबळ लगातार 3 चेंडूवर 3 फटके. प्रथमेश भुजबळ यांना 3 चेंडूवर 3 षटकार जर लगावले तर विशाल विधाटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. प्रथमेश भुजबळ हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपये. पुढचा चेंडू सफल होतोय. लेग साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगला चेंडू. 1 धाव घेण्यात यश मिळते. एका धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43. पुढचा षटक घेऊन 44 धावा. चेंडू चेक करताना प्रथमेश भुजबळ षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राइकला प्रथमेश भुजबळ, नॉन स्ट्राइकला बंटी. विवेक भुजबळ यांचा पुढचा सफल होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रथमेश भुजबळ सारखा मोठा झटका लागतो तो लेजेंड संघाला. एकाकी झुंज संपलेली आहे. प्रथमेश भुजबळ याची संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44. टाळ्या वाजून स्वागत करत आहे प्रथमेश भुजबळ यांचं. वैयक्तिक 22 धावसंख्या प्रथमेश भुजबळ यांचे. आता मात्र शेवटचं षटक कोण घेऊन येणार. हाणामारीचा षटक. नवीन नौका फलंदाज मैदानात. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 5वा आणि हाणामारीचा षटक घेऊन भीमराव मैदानात. स्ट्राइकला नौका फलंदाज मुस्तफा. मागच्या सामन्यात त्यांनी देखील मोठे फटके मारून आपल्या संघाचा कॉन्फिडन्स वाढवला होता. पंच सामना त्वरित चालू करायचा. मी वॉरियर संघाला विनंती करतोय, आपण जास्त टीम मीटिंग्स घ्यायच्या नाहीयेत, आपल्यालाच अंधार होणार आहे. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 44. 4 षटक 44 धावा. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक घेऊन भीमराव
हाणामारीचा षटक. मेगा फायनलचा सामना वॉरियर्स वर्सेस लेजंड. पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक. पंच सामना. मी सर्व खेळाडूंना कृपया नम्र विनंती करतोय, आपण कुठलीही टीम मीटिंग न घेता सामना चालू करायचा आहे. पुढचा चेंडू घेऊन भीमराव पोदी एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला बंटी. बंटी देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते आपल्याला. बंटी व जबाबदारी असेल आपल्या संघाला चांगल्या परिस्थितीत नेऊन ठेवायची. शेवटचा हाणामारीचा षटक. भीमराव टू बंटी. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पहिला निर्धाव चेंडू जातोय. पुढचा चेंडू भीमराव टू बंटी. बंटी थोडासा शफल होतोय, पुल करतोय. एक वन बाउन्स. विनय पवार चेंडू खाली. एका धावेने संघाची धावसंख्या 45 बाद 45. मुस्तफा स्ट्राईकला आहे. मुस्तफा मारतो की काय? मोठा फटका. मुस्तफा हाईट कम फाईट ज्यादा असा मुस्तफाने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 51. 50 धावा पूर्ण झालेल्या. हार्दिक अभिनंदन लेजंड संघाचे. पंच सामना चालू करायचा आहे. मैदानात दुसरा चेंडू, जुना चेंडू द्यायचा आहे. पंच चेंडू घ्यायचा आहे, सामना चालू करायचा आहे. संघाची धाव संख्या 51. 3 बाद 51. पुढचा चेंडू भीमराव टू मुस्तफा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मुस्तफा याचा मोठा फटका. मुस्तफा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा वर्षा. मुस्तफा सारखा पुढचा जर षटकार मुस्तफा यांनी लगावला तर ऍडव्होकेट संजय कानडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर. लगातार तर पुढचा चेंडूवर तिसरा षटकार लगावला मुस्तफा याने तर 500 रुपये रोख पारितोषिक मुस्तफा याला. पुढचा चेंडू मुस्तफा टू. आता मात्र चेंडू डॉट डेड बॉल जातोय. थोड्याचा दडपण येतंय गोलंदाजावर दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू भीमराव टू मुस्तफाने हॅट्रिक षटकार. 500 रुपयाचा मानकरी मुस्तफा. टाळ्यांचा वर्षा होतो या छोट्या खेळाडूवर. सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण टाळ्या वाजून स्वागत करायचं या छोट्या खेळाडूचं, ज्याने मैदानात एक उत्साह आणलाय. लगातार 3 षटकार लगावलेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63. मुस्तफा 3 चेंडू 3 षटकार. आधुनिक षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. मुस्तफा विनय ठाकूर यांच्या संघामध्ये उत्साह, माझ्या मते जो कमबॅक पाहिजे होता तो मिळाला. एक स्टार्ट त्यांना मिळाला आहे. शेवटला जाता जाता मुस्तफा यांनी दाखवून दिलंय की आपण षटकार मारू शकतो. लागोपाठ 3 षटकार भीमराव यांचा. शेवटचा चेंडू स्ट्राईकला मुस्तफा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा नक्कीच प्रयत्न असेल. दुसरा धाव देखील पूर्ण करतोय. दुसरी धाव देखील पूर्ण बंटी. तिसरा धावेचा प्रयत्न. तिसरी धाव देखील बंटी धावतोय. आता मात्र धावचीत होते, बलिदान देते आपल्या संघासाठी. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 65 आणि 66 धावांचे आव्हान ठेवतोय तो. वॉरियर्स टाळ्या वाजून स्वागत करायचंय मुस्तफाचं. मुस्तफा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपलं
बक्षीस स्वीकारायचं मी आपल्याला विनंती करतो. आपण ते 3 चेंडू 3 षटकार मारून जे आपल्या संघाला चांगल्या परिस्थितीत नेऊन ठेवलंय. मुस्तफा यांनी चांगली फलंदाजी 3 चेंडू 3 षटकार मारले. त्याला ऍडव्होकेट संजय कानडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येते. टाळ्या वाजून स्वागत करायचं या खेळाडूचं. धन्यवाद. पंच सामना लगेच चालू करायचा आहे. मी विनय ठाकूर लेजंड संघाला विनंती करतोय. आपण वेळेत थोडा वेळ न घालवता त्वरित क्षेत्राशी समजून घ्यायचंय. आपण जर टाइमपास केला तर आपल्याला नक्कीच पेनल्टी देण्यात, कारण आता उजेड कमी आहे. आपल्याला देखील माहिती आहे सामने आपल्याला पटापट संपवायचे आहे. मी वॉरियर संघाला विनंती करतोय सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात पाठवायचे. 30 चेंडू 66 धावा. कोण जिंकणार MK ट्रॉफी 2021 ची फायनल? पंच सामनात लगेच चालू. वॉरियर संघ सलामीच्या 2 फलंदाजांना कृपया मैदानात पाठवायचे. वॉरियर संघाला शेवटचा कॉल असेल. आपण मैदानात त्वरित फलंदाज पाठवायचे आहेत. आपल्याला वेळ कमी आहे. 30 चेंडू 66 धावा. मी कर्णधाराला विनंती करतोय आपण मैदानात फलंदाज पाठवायचे. तरी मी प्रेक्षकांना तसेच बाकी दुसऱ्या संघातील खेळाडूंना, पोदी ग्रामस्थ तसेच आपल्या प्रेक्षकांना विनंती करतोय आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचंय. सलामीची जोडी विवेक भुजबळ, साहिल परंडवाल. पहिलं षटक विनय ठाकूर स्वतः टाकणार. मेगा फायनल ची दुसरी इनिंग. 30 चेंडू 66 धावा. कोण जिंकणार MK ट्रॉफी 2021 ची फायनल? प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गडगडाट सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. स्ट्राईकला विवेक, नॉन स्ट्राईकला साहिल. पहिला चेंडू घेऊन विनय ठाकूर सज्ज. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पोदी एंड कडून माऱ्या करताना विनय ठाकूर. पहिला चेंडू विवेक भुजबळ यांचा पहिला फटका. पहिल्या चेंडूवर मिसफिल्ड होते. 1 धावेने संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते. संघाची धावसंख्या 1 बिनबाद 1. अतिशय प्रेक्षकांनी भरलेला स्टेडियम, तसेच सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची. सामने लाईव्ह चालू आहेत यूट्यूबला, त्यांनी आपण आनंद घेऊ शकता. आता स्ट्राईकला आहे साहिल परंडवालचं जर सांगायचं म्हटलं तर अतिशय फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज. नॉन स्ट्राईकला विवेक. पुढचा चेंडू विनय. पहिला चेंडू साहिल परंडवालाचा मोठा फटका. 1 बाउन्स. सुंदर क्षेत्ररक्षण. मुस्तफा याचं सुंदर थ्रो बघायला मिळतंय. मुस्तफा याचा 2 धावेच्या जागी 1 धाव देतोय. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती बिनबाद 2. बिनबाद 2.
स्ट्राईकला विवेक, विनय ठाकूर याचा पुढचा चेंडू विवेकला आणि मात्र त्रिफळा चिट करतोय विनय ठाकूर. विवेक भुजबळ याला गोलवर टाकलेला चेंडू मिडल स्टंप उखाडतोय. विवेक भुजबळ याच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय वॉरियर संघाला. मोठा हादरा पहिल्या षटकात भेटतोय तो वॉरियर संघाला. पुढचा फलंदाज मैदानात येतोय विनय पवार. बापदेव संघाचा प्रमुख फलंदाज विनय पवार मैदानात. आता विनय पवार वर असेल या संघाची जबाबदारी. साहिल परंडवाल आणि विनय पवार दोन्ही प्रमुख खेळाडू बापदेव पोदी संघाचे. विनय ठाकूर आणि विनय पवार आमने सामने. विनय टू विनय. विनय पवार स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला साहिल. विनय ठाकूर गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र एका धावेवर समाधान मानायला लागते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1-3. मी श्री घनश्याम भुजबळ यांना विनंती करतोय आपण समालोचन कक्षात यायचंय. श्री घनश्याम भुजबळ यांना मी विनंती करतोय आपण समालोचन कक्षात यायचंय. पुढचा चेंडू विनय ठाकूर तो साहिल. पुलटाच पद्धतीचा चेंडू लेग साईडला ग्लान्स करतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक मात्र 4 धावा मिळत आहेत. साहिल परंडवाल आणि वॉरियर संघाला 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-7. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली ती वॉरियर संघाने आणि फलंदाजी करताना लेजंड संघाने 66 धावांचं आव्हान ठेवलंय ते वॉरियर संघासमोर. पुढचा चेंडू विनय टू साहिल. सुंदर फटका. पॉवर प्लेचा फायदा उचलतोय साहिल आणि ऑफ साइडला चौकार. लगातार दुसरा चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 1-11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-11. दुसरं पॉवर प्लेचं षटक आता कोण घेऊन येणार याकडे लक्ष असेल. पंच सामना लगेच चालू करताय. कुठलाही टीम मीटिंग नाही घ्यायची. विनय ठाकूर दुसरा वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक ची जबाबदारी पॉवर प्लेच्या पुढच्या षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे ती प्रथमेश भुजबळ याच्यावर. प्रथमेश आपल्या संघातील प्रमुख खेळाडू ज्यांनी फलंदाजी करून आपल्या संघाला या फायनल मध्ये पोहोचवले. आता गोलंदाजी मदार त्यावर पहिला चेंडू प्रथमेश भुजबळ. विनय पवार यांनी पहिल्या चेंडूवर लगावलेला हा षटकार. विनय पवार पहिल्या चेंडूवर 6 धावा. 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-17. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. प्रथमेश भुजबळ यांच्या पहिल्या चेंडूवर विनय पवार यांनी लगावला षटकार. विनय पवार याला रोकायला लागेल लेजंड संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. विनय पवार यांचा उंचावरनं गगनचुंबी षटकार. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. लगातार दुसरा षटकार विनय पवार यांचा. प्रथमेश भुजबळ आता मात्र थोडेसे चिंतित. प्रथमेश भुजबळ यांच्यावर जबाबदारी होती विनय पवारला रोकायची. त्यांना माहिती आहे विनय पवारला जर आपण विकेट घेतली तर हा सामना आपण जिंकण्याच्या परिस्थितीत जाऊ शकतो. पण जोवर विनय पवार या मैदानात आहेत ॲडव्होकेट संकेत डोके याच्याकडून लगातार 3 षटकाराला विनय पवार याला 2000 रुपयाचं पारितोषिक तर या षटकार आणि मारण्याचा प्रयत्न. समोर फटका. मुस्तफा याने झेल सोडलेला आहे. अतिशय महत्वाचा झेल सोडला आणि झेल सुटल्याचा फायदा देखील विनय पवार यांनी उचलला. 3 धावा.
3 धावा कमवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती एक बाद 26. पुढचा चेंडू प्रथमेश. आता साहिल स्ट्राईकला. साहिल याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावचीत होता होता वाचलाय विनय पवार. सुंदर क्षेत्ररक्षण बाबू यांचं. प्रथमेश भुजबळ आता कमबॅक करताना दिसतोय आपल्याला. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 26. साहिल चपल होते आणि उंचावरनं मारण्याचा सुंदर फटका. याला बोलतात पॉवर प्लेचा फायदा उचलणं. वन बाउंड चौकार. लॉंग ऑफच्या डोक्यावरून जातोय चौकार. संघाची धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 1 बाद 30. प्रथमेश भुजबळ यांचं महागड षटक ठरतंय. हे लेजंड संघाकडून 17 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. अजून एक चेंडू शिल्लक. साहिल परंडवाल आणि विनय पवार हे 2 खेळाडू जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. कुठलाही संघ सामना अजून जिंकलेला नाहीये. पुन्हा एकदा साहिल परंडवाल याचा मोठा फटका. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती 36. 2 षटकच्या समाप्तीत 36 धावा. 23 धावा खर्च केल्यात प्रथमेश भुजबळ यांच्या या षटकात. अतिशय महागड षटक म्हणता येईल. 36 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. अजूनही सामना जिवंत आहे. कुठलाही संघ अजून जिंकलेला नाहीये. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही. पण विनय पवार आणि साहिल परंडवाल जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामना कोणीही जिंकू शकतं. तिसरं षटक घेऊन माझ्या मते स्वतः विनय ठाकूर येतील आणि विनय ठाकूरांनी चेंडू हातात घेतलाय. जबाबदारी घेतली या तिसऱ्या षटकाची. कुठल्याही फलंदाजाने जर लागोपाठ 3 षटकार मारले तर मनोज पवार यांच्याकडून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक. कृपया आपण पैसे समालोचन कक्षात आधी जमा करायचे. तर मनोज पवार पुढचं षटक घेऊन वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन विनय ठाकूर पोदी एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना स्ट्राईकला विनय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय जोरदार चेंडू होता. सुंदर यष्टीरक्षण. मागे विनोदजी सपकाळ अनुभवी खेळाडू. अजूनही 17 चेंडू 30 धावा. विनय टू विनय. पुढचा चेंडू स्लोवर. उलटा चेंडूचा फायदा घेताना विनय पवार. माझ्या मते विनय पवार यांना माहिती आहे या सामन्याचं महत्व किती आहे. आपल्याला जर बॅटिंगचा जर मौका मिळालेला आहे तो पूर्ण त्याचा फायदा उचलतायत आणि संघासाठी चांगली कामगिरी बजावतात. विनय ठाकूर यांच्यावर जबाबदारी आहे की ही जोडी जर मोडली तर विनय पवार यांच्यावर बक्षिसांचा वर्ष. 3 षटकार लगातार मारले तर 2000 संकेत डोके आणि 2000 मनोज पवार यांच्याकडून पारितोषिक. पुढचा सुंदर चेंडू ब्लॉक केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण बंटी याच्याकडून. 1 धाव रोखण्यात मात्र यश मिळत नाहीये. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 1 बाद 43. विनय ठाकूर याला विकेट घ्यावी लागेल जर आज सामना जिंकायचा असेल तर. एक
विकेट घ्यावी लागेल, नाही तर सामना एकतर्फी होईल. पुढचा चेंडू साहिल परंडवाल, सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, टाळ्यांच्या गडगडात असं अपील करतायत पंच, मात्र अपील फेटाळतायत. सुंदर क्षेत्ररक्षण, 2 रिव्ह्यू शिल्लक आहेत. माझ्या मते सर्व जे यंगस्टर बघत असतील तर त्यांनी बघायला पाहिजे. विनोद सपकाळ जे 50+ असून देखील ज्या पद्धतीने ते खेळतायत, नक्कीच एक चांगली कामगिरी त्यांच्या. पुढचा चेंडू आता मात्र समोर मारलाय, उंचावरून चेंडू, 1 बाउन्स, समालोचन कक्षात चौकार. साहिल परंडवाल, विनय पवार दोघंही फॉर्म मध्ये. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद. किती आल्या? 47. पुढचा चेंडू विनय टू साहिल, साहिल शपल होते आणि चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि गचाळ क्षेत्ररक्षण. आधी दुष्काळ त्यात 13वा महिना म्हणून एक गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती षटका 51. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 51. 12 चेंडू, फक्त 15 धावेची गरज. कोण जिंकणार MK ट्रॉफी 2021? लवकरच कळेल आपल्याला. 12 चेंडू 15 धावा. साहिल परंडवाल, विनय पवार अजूनही मैदानात. मी वॉरियर संघाच्या खेळाडूंना विनंती करतोय, जर मैदानात कोणी खेळाडू आला सामना झाल्यानंतर तर 2 रनांची पेनल्टी लागेल, याची नोंद घ्यायची. जोपर्यंत पंच सामना डिक्लेअर करत नाही तोवर कुठल्याच खेळाडूने मैदानात यायचं नाहीये. विनय स्ट्राईकला, बाबू पुढचा चेंडू गॅप मध्ये मारतो, चेंडू मागे क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण, चौकार. माझ्या मते आता खेळाडूंनी माना टाकलेल्या दिसत आहेत मला. लेजंड संघाच्या खेळाडूंनी माना टाकलेल्या दिसत आहेत, कारण प्रमुख गोलंदाजांनी देखील चौकार षटकार खाल्लेत आणि त्यात गचाळ क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळाले. सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या या दोन्ही फलंदाजासाठी. विनय पवार स्ट्राईकला, गोलंदाजी करतोय तो बाबू. विनय पवार याचा जो झेल सोडला मुस्तफाने तो किती महागात पडेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, विनय पवार याला शॉर्ट पिच चेंडू टाकणं म्हणजे बॉल स्टेडियमच्या बाहेर घालवणं हेच गणित आहे. आणि 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61. आता मात्र फक्त 5 धावा शिल्लक, 5 धावा. MK ट्रॉफी 2021 मेगा फायनल. 5 धावांची गरज आहे ती वॉरियर संघाला फायनलचा सामना जिंकण्यासाठी. कुठल्याही खेळाडूंनी मैदानात यायचं नाहीये, सामना झाला याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू बाबू टू विनय. विनय यांनी पुन्हा एकदा जोरात मारायचा प्रयत्न, मात्र बॅटरीची कडा घेऊन एकच धाव. एका धावेने संघाची धाव संख्या 62. 1 बाद 62. 9 चेंडू 4 धावा. 9 चेंडू 4 धावा. विनय पवार, साहिल परंडवाल यांनी खेचून आणलेला हा सामना. एकाकी झुंज दोघांनी जी दिली आहे. जे प्रमुख गोलंदाज भावदेव संघात विनय ठाकूर, प्रथमेश भुजबळ यांना देखील त्यांनी सोडलेला नाही. पुढचा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, आता मात्र ब्लेक बायच्या स्वरूपात चौकार आणि सामना आणि फायनल जिंकतो तो वॉरियर संघ. वॉरियर संघ जिंकतो मेगा फायनल. MK ट्रॉफी 2021 चा फायनल विजेता मानकरी संघ ठरतो तो वॉरियर संघ. टाळ्या वाजून दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.
मी सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती करतोय आपण समालोचन कक्षासमोर जमा व्हायचं आहे. थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम सुरू होईल. मी त्या अगोदर सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे जसे पोदी ग्रामस्थांचे हार्दिक धन्यवाद मानतो की त्यांनी सकाळपासून उपस्थित राहून या सामन्यांची शोभा वाढवली आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला जी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. कैलासवासी मनोहर कानडे चषक 2021 आयोजक ॲडव्होकेट संजय कानडे, ॲडव्होकेट गौरव कानडे आणि